या ना. तुमचं नाव काय? काय झालं तुम्हाला? कशामुळे काही खाण्यात वगैरे काय झालं? कधीपासून होत असेल? रात्रीपासून. तुम्हाला मी कोणत्याही सेंटरला नाव टॅबलेट देतो की तुम्ही रेडी करून घ्या. राहून द्या. हॉस्पिटलकडे गेली आणि त्यांनी त्याला ऑनलाईन सेक्ट्रॉल ही टॅबलेट दिली. आता बघूया की सोनूला बरं वाटते की नाही. बरं डॉक्टर एक गोळ्या द्या ती तुम्ही घेणार ना. त्या दोन गोळ्या एक रात्री घ्यायची एक सकाळी घ्यायची. जेवण करून घे. काळजी घ्यायचं त्याची. बरं वाटते का गं सोनू? नाही गं ताई. बरं वाटत नाही तुला? तिला 2 दिवसापासून मामा करत आहे. अच्छा ठीक आहे. झाली आहे सकाळी. श्वास घे थोड्या जोरात. नाव काय बाळा तुझं? कोणत्या शाळेत शिकते तू? अच्छा ठीक आहे. काय काय झालं तुला? माझं डोकं दुखते आणि मला करते. अच्छा जेवण करतेस का व्यवस्थित? हो. शाळेत जाते व्यवस्थित? हो. बरं अजून मग ती टॅबलेट खाल्ली नव्हती ना मेडिकलमधून घेऊन वगैरे? नाही ना? बरं ठीक आहे. तुला मी एक डोपिटोलाइट टॅबलेट देते. ती सकाळ संध्याकाळ खा आणि व्यवस्थित होईल तुझं. आणि नाही झालं तर मला येऊन भेटा. ठीक आहे? आणि जेवण वगैरे व्यवस्थित करा. डोकं दुखते आणि मला करते. बरं गोळ्या द्या तुम्हाला. एक सकाळी एक संध्याकाळी घ्यायची. जेवण करून घ्या. तर तिला डोकेदुखीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ती गावातल्या एका खेडेगावातल्या हॉस्पिटलमध्ये जाते. पण तिला तिथे आराम न पडल्यामुळे ती पुन्हा शहरातल्या हॉस्पिटलमध्ये जाते. तिला डॉक्टर डोपिटोलाइट नावाची गोळी प्रिस्क्राईब करते. तर आपण बघूया आता 3 दिवसानंतर पण सोनूला आराम पडतो की नाही पडत. ताई ताई काय झालं गं सोनू? श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतीये. बरी सोनू काय झालं तुला? कशी दिसते तू? दादा ए दादा डॉक्टर ये. दादा ये पटकन ये दादा. काय झालं सुनी? माहिती नाही. त्याला जॉब कसं काय दम लागत आहे? खूप जास्त होतंय का? खूप जास्त त्रास होते का? हो खूप जास्त. कधीपासून पहिला? आता सकाळपासूनच आज. मॅडम तिला लहानपणापासून त्रास आहे. तिच्या छातीत फडफड होत असते. काय झालं तिला? तिला लहानपणापासून त्रास आहे. तिच्या छातीत धडधड होत असते. मॅडम मी 2 दिवसासाठी आलो होतो तुमच्याकडे. तिला मळमळ उलट्या होऊ लागल्या. ते आता कमी झालं पण तेच नवीन सुरू झालं. काहीच घेता येत नाही तिला. अचानक व्हायला का? कधीपासून व्हायला हिला त्रास? सकाळपासूनच सुरू झालंय. आणि तिला तो त्रास कधीपासून आहे? छातीत श्वास घ्यायला त्रास होतो हे कधीपासून? लहानपणापासून होत आहे. लहानपणापासून
ठीक आहे. तुम्ही कोणती टॅबलेट म्हणजे आधी कोणतं प्रिस्क्रिप्शन घेतलं होतं दाखवा मला. हो तुमच्याकडे यायच्या अगोदर आम्ही गावाकडे गेलो होतो गावात, पण त्याला काय फरकच पडला नाही मॅडम. हे गावातल्या डॉक्टरकडे दाखल तुमचं होते. हे मी तुम्हाला विचारलं होतं ना आधी की तुम्ही कोणती टॅबलेट घेतली, तर तुम्ही काही बोलला नाही मला. मॅडम त्याला काय फरकच पडला नव्हता इथं. अरे पण तुम्ही असं नाही करायचं ना, कारण त्यांनी दिलेली टॅबलेट वेगळी, मी दिलेली टॅबलेट वेगळी, त्याच्यामुळे रिॲक्शन झाली. काय झालं मॅडम? अहो रिॲक्शन काय झाली. होणार तर नाही ना? नाही ती ADR ही रिॲक्शन असते, ऍडवर्स ड्रग रिॲक्शन. काय उत्तर नाही ना नाही मॅडम? नाही काही होत नाही. तुम्ही असं नाही करायचं, पण आधी सांगायला पाहिजे होतं की तुम्ही कोणती टॅबलेट घेतली, आम्ही हे घेतलं का, आणि ह्या टायमिंगला इथून मेडिकलमधून घेतलं किंवा ह्या डॉक्टरांनी दिलं, असं आधी आपण सांगायचं. कोणत्या पण डॉक्टरांनी विचारलं किंवा नाही विचारलं तरी पण सांगायचं, सर आम्ही ही टॅबलेट घेतली, त्या टाइमला घेतली, सगळं व्यवस्थित. ठीक आहे. आता मी तुम्हाला ही टॅबलेट देते, ती 2 टाइम घ्या, आणि काही वाटलं तुम्हाला बरं नाही वाटलं तिला तर पुन्हा मला दाखवायला. ठीक आहे. आणि तुम्ही खायची गरज नाही नाही ऍडमिट घ्यायची गरज नाही, घाबरायची पण काळजी काही गरज नाहीये, फक्त तिची काळजी घ्या. ठीक आहे. आणि असं नका करू, यानंतर व्यवस्थित प्रत्येक गोष्ट विचार करून बोलायची किंवा सांगायची माहिती सगळी. ठीक आहे. चुकलंच मॅडम आमचं जरा. काय नाही एवढं काही काळजी काय करू होणार तर नका. नाही ना नाही मॅडम? नाही काही काळजी लाडाच्या करू 2 महिने आहेत. लाडाच्या- हो तुमच्या लाडाच्या बहिणी आहेत, काय होणार नाही त्यांना. चालेल. हो हो वहिनी तुम्हाला राहून जाईल. मॅडम म्हणल्या का रिॲक्शन झाली का काय होणार नाही ना? नाही नाही, काय होत नाही. राहून जाईल. राहून जाईल बरं. काय झालं बरं? काय काळजी करू? नव्हतं म्हणून मी गावातल्या डॉक्टरांकडे गेली व त्यांनी ऑन्डेसेट्रॉन ही टॅबलेट तिला प्रिस्क्राईब केली. तरी त्या मेडिसिनमुळे तिला बरं वाटलं नाही, म्हणून ती दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली व तिथे तिने अगोदरची घेतलेली मेडिसिनची इन्फॉर्मेशन म्हणजे हिस्ट्री त्या डॉक्टरांना सांगितली नाही, पण इथून मिळालेली डोफिडिलाईट ही टॅबलेट तिने घेतली. त्या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे तिला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होऊ लागला, म्हणजे आर्टिरियल फ्लटर याचा त्रास वाढला. आणि अशाच गोष्टींमुळे म्हणजे या गोष्टीमुळे औषधांचा दुष्परिणाम म्हणजे ADR होतो. आपली चूक, छोटीशी चूकमुळे आपल्याला ADRचा त्रास होऊ शकतो. आणि ADR प्रिव्हेंट कसं करायचं, कशामुळे होते हे तुम्हाला फार्मसिस्ट सांगतात. ADR म्हणजेच ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, यालाच म्हणतात औषधांचे दुष्परिणाम. औषधांचे दुष्परिणाम हे आपण औषध जर दीर्घकाळ घेतल्यामुळे किंवा एकपेक्षा जास्त डोस घेतल्यामुळे पण आपल्याला ADR ची लक्षणे दिसून येतात, किंवा आपण जास्त प्रमाणात औषध पण घेतले तरी पण आपल्याला ADR होऊ शकतो. तर या ADR ची काही लक्षणे आहेत, तर ती आपण कशी ओळखावी, तर त्वचेची जळजळ, त्वचेची उत्तेजना होणे, जळजळ होणे, उलट्या होणे, डोकेदुखी आणि श्वसन संबंधित समस्या पण आपल्याला होऊ शकतात. तर आपण या औषधाच्या दुष्परिणामावर आपण कसा प्रतिबंध लावला पाहिजे, तर डॉक्टरांना आपल्या आजाराची माहिती दिली पाहिजे. स्वतः औषध टाळा. औषधे योग्य प्रमाणात घ्या. अति औषधांचा वापर टाळा. औषधाची योग्य मुदत तपासा. तुम्ही घेत असलेल्या औषधांची माहिती घ्या व त्याचे दुष्परिणाम काय आहे ते जाणून घ्या. डॉक्टरांच्या सूचना पाळा. आणि ही औषधाचे दुष्परिणाम असे जर तुम्हाला काही आढळून आले तर तुम्ही तुमच्या जवळच्या दवाखान्यात जाऊन पण तुमची तक्रार